बातमी आता मुंबईतून। मुंबईतल्या पायधुनीमध्ये विषबाधेमुळे 4 जणांचा मृत्यू झाला होता। आता या प्रकरणात पोलिसांकडून चहूबाजूंनी तपास केला जातोय। या कुटुंबाला नैराश्य आलं होतं का? आर्थिक परिस्थिती ठीक होती की नाही? इतर काही समस्या होत्या का? कुणाशी वैर होतं का? या अनुषंगाने पोलिसांचा तपास सुरू आहे। या कुटुंबाची बँक खाती पोलिसांकडून तपासली जात आहेत। अब्दुल डोकाडिया यांचं अंधेरीमध्ये मोबाईलचं दुकान होतं। शेजारच्या दुकानदारांकडून अब्दुल यांची माहिती घेतली जाते। काही कौटुंबिक समस्या त्यांना होती का याचाही पोलिसांकडून शोध सुरू आहे। आमचे प्रतिनिधी संकेत वरक यांच्याशी आपण बोलूया। संकेत, आधी फक्त एकच गोष्ट समोर येत होती की बिर्याणी नंतर कलिंगड खाल्लं आणि मृत्यू झाला। आता या विषबाधा प्रकरणामध्ये नेमक्या काय गोष्टी समोर येत आहेत? करेक्ट, आपण पाहिलं तर एक शनिवारी रात्री आणि रविवारी सकाळच्या दरम्यान ही सगळी पूर्ण घटना घडली। एकाच कुटुंबातील 4 लोकांचा जो आहे त्या या संपूर्ण प्रकरणामध्ये मृत्यू झालेला आहे। त्यांनी रात्री बिर्याणी खाल्ली होती, त्यानंतर त्यांनी कलिंगड खाल्ला होता। त्यानंतर त्यांना उलटी जुलाबाचे त्रास होऊ लागले, डॉक्टरांकडे गेले। त्यानंतर दुसऱ्या दिवशी जो आहे या 4 जणांचा मृत्यू झाला। खरं तर पोलीस आता या संपूर्ण प्रकरणाचा जो तपास घेत आहेत, त्यांनी जिथून हे कलिंगड विकत घेतले होते त्या परिसरातल्या कलिंगड विक्रेत्यांची देखील चौकशी सुरू आहे। त्या अनुषंगाने अर्थात त्यांच्याशी अजून कोणी होतं का, अजून कोणी कलिंगड विक्रेते होते का ते देखील शोधतायत। आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पोलीस आता 4ही बाजूने खरं तर चौकशी करतायत। म्हणजे अब्दुल्ला डोकाडिया फॅमिली जी आहे त्यांचं कोणतं नैराश्य होतं का, कोणते फॅमिली प्रॉब्लेम्स होते का, किंवा कोणते आर्थिक प्रॉब्लेम्स त्यांचे होते का, हे देखील पोलीस तपासतायत। दुसरी महत्वाची गोष्ट इथे म्हणजे अब्दुल्ला डोकाडिया जे आहे त्यांचं अंधेरीच्या बोनी प्लाझा इथे जे आहे ते मोबाईल ऍक्सेसरीजचं शॉप होतं। आता त्यांचे जे तिकडचे जे शेजारी आहेत, इतर दुकानदार आहेत, त्यांच्याशी देखील पोलीस संवाद साधतात, त्यांची देखील पोलीस चौकशी करणार आहेत। त्यांच्याकडून देखील जाणून घेणार आहेत काही बिझनेस रिलेटेड समस्या यांच्या होत्या का, हे देखील जाणून घ्यायचा प्रयत्न करतील। दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे बँक खाती चेक करणार आहेत, बँक करप्टी होती का, असे अनेक अँगल्सने पोलिसांना तपास करतात। त्याच्यामुळे फक्त फूड पॉइझनिंग हाच विषय नाही तर एकंदरीतच अनेक अनुषंगाने पोलीस सध्या चौकशी करतायत। नक्की धन्यवाद सुमित, अधिक माहिती दिल्याबद्दल।